सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिकमधल्या झाडतोडीच्या बातम्यांवर काँग्रेसकडून माननीय मुख्यमंत्र्यांवर टीका करणारं एक व्यंगचित्र प्रकाशित करण्यात आलेले आहे। कुंभमेळ्याच्या निमित्ताने रस्ता रुंदीकरण करताना हे हटवण्यात आलेले वृक्ष पुनर्रोपित केले जाणार आहेत। या झाडांमुळे अनेक तरुण मृत्युमुखी पडले। विकास करताना हटवण्यात आलेल्या झाडांच्या बदल्यात हजारो झाडं लावण्यात आणि जगण्यात आली। असा असताना कुंभमेळ्याच्या निमित्ताने 32,000 कोटी रुपये नाशिक शहराला देऊन पायाभूत सुविधांचा विकास साधणाऱ्या विकास पुरुष देवेंद्रजींवर अशी टीका करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावं आणि आपण शहराच्या विकासासाठी काय केले याचं उत्तर नाशिककरांना द्यावे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी असले भाडखाऊ धंदे करणाऱ्यांना आवर घालावा, अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल, असे सहमुख्य प्रवक्ता भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशचे अजितजी चव्हाण यांनी म्हटलंय। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या एका ऑफिशियल पेजवरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माझे नेते आदरणीय देवेंद्रजींच्या बाबतीत एक अतिशय आक्षेपार्ह व्यंगचित्र प्रदर्शित करण्यात आलेलं आहे। मला काँग्रेसच्या सहकार्याने इतकंच सांगायचं आहे की आपल्याला वस्तुस्थिती माहिती नसताना अशा पद्धतीची खोडसाळ टीका ही टाळली पाहिजे। झाडखाऊ अशा पद्धतीचा उल्लेख तिथे ही काँग्रेसची संस्कृती आहे का? काँग्रेसच्या नेत्यांनी किंवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अलीकडच्या काळामध्ये ज्याच्याशी संबंधित ही टीका आहे त्या नाशिक शहराच्या विकासामध्ये काय योगदान दिलं? गंगापूर रस्त्यावरची जी काही झाडं हटवण्यात आली आहेत ती पुनर्रोपित करण्यात येणार आहे आणि या झाडांपैकी फक्त एका झाडावरती धडकून 46 मृत्यू झाले। त्यातले अनेक तरुण मुलं नवशा गणपतीचा आमच्या स्थानिक आराध्य दैवत गणपतीचं दर्शन घ्यायला निघालेत म्हणून ऍक्सिडेंटमध्ये गेलेत। ते काय दारू पिणारे धडकलेत असं नाही। माननीय देवेंद्रजी नाशिकच्या करता कुंभमेळा मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी 32,000 कोटी रुपयांचा निधी देऊन पुढच्या काळात कुंभमेळ्यानंतरही आमचं शहर पुढे नेण्याकरता काम करतायत। तुम्हाला भीती वाटत असेल पण अशी भाडखाऊगिरी बंद करा। मी थेट काँग्रेसला हा इशारा देतोय। हर्षवर्धन सपकाळ, तुमची सोशल मीडिया, तुमचे पेजेस आणि तुम्ही जे काय बोलता ते तर काँग्रेस दाखवतच नाही, पण ही अशा पद्धतीची पातळी सोडून कमरेखालची टीका कराल तर जशास तसं उत्तर मिळेल। सपकाळांच्या ताब्यात पक्ष नाहीच आहे आम्हाला माहिती आहे, पण जे कोण हे चालवत असतील त्यांनी अशी अक्कल शून्यता बंद करावी। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक।